टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय या संपूर्ण मोर्चामध्ये धनंजय देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झालेले, त्याचबरोबरीनं पवार कुटुंबाचे युगेंद्र पवार हे देखील या ठिकाणी सहकुटुंब उपस्थित आहेत। युगेंद्र दादा खरं तर आज मोर्चात सहभागी झालेले आहेत। 3 महिने झाले हत्येला, अद्याप एक आरोपी फरार आहे। कसं पाहताय आणि आजच्या मोर्चाचं काय नक्की? आजच्या मोर्चाचं नियोजन सगळ्या पक्षांनी केलंय। सगळ्या पक्षाचे इथं कार्यकर्ते आहेत, बारामतीचे सगळे नागरिक आहेत आणि मी इथं एक सामान्य नागरिक म्हणून त्यांना इथं पाठिंबा द्यायला, साथ द्यायला, इथं देशमुख कुटुंबाला साथ द्यायला मी इथं आलो। खरं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या काही घटना समोर येत आहेत, नक्की महाराष्ट्र चाललाय कुठे? काय आपलं काय निरीक्षण आहे या संदर्भात? महाराष्ट्र कधी असाच नव्हता, असा नव्हता। आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून म्हणतो, पण जे काय महाराष्ट्रामध्ये चाललंय, ते बीड असेल, आता पुण्यात असेल, आपल्या जिल्ह्यात असेल, हे सगळं आता कुठंतरी थांबलं पाहिजे। धक्कादायक गोष्टी सगळीकडे घडतायत आणि ते थांबलं पाहिजे। सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। खरं तर एका मंत्र्याला देखील राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि एकंदरीतच आता दुसरं प्रकरण जे भाजपचे आमदार आहेत सुरेश, त्यांचा देखील कार्यकर्ता जो आहे तो देखील कुठेतरी अशा पद्धतीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा एक व्हिडिओवरून पाहायला मिळतंय। काय सत्ताधाऱ्यांचं नक्की काय चाललंय? काय नेत्यांना काय ह्याच्यात खरं तर राजकारण आणलं नाही पाहिजे। हा माणुसकीचा प्रश्न आहे आणि आज जर देशमुख कुटुंबाला हे सगळं होत असेल तर आज आपण त्यांना साथ दिली नाही तर उद्या हे कुठल्याही कुटुंबावर असे दिवस हे येऊ शकतात, ते येऊ नये। त्याच्यामुळं आपण सगळे इथं आलोत आणि आता 3 महिने झाले तरी पण एक आरोपी फरार आहे आणि तरी पण पोलीस चौकशी ज्या ताकदीने व्हायला पाहिजे ती होत नाहीये। आणि आमचं म्हणणं एवढंच असेल की लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहेत त्यांना सगळ्यात कठोर कडक शिक्षा मिळावी। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर झालेला आहे, मात्र त्यांना देखील सहआरोपी करावा अशी मागणी होते। सुप्रियाताईंनी देखील ही मागणी केलेली आहे। राजीनाम्याला 3 महिने का लागले? हे जे आता काल परवा जे फोटो आले ज्याच्यामुळे तो राजीनामा त्यांना द्यावा लागला, त्यावेळेला हे फोटो जे आज सत्तेत आहेत त्यांच्याकडे 3 महिने आधी पण असतील, तरी 3 महिने काही तिथं केलं गेलं नाही आणि आता त्यांचा राजीनामा घेतलाय। जर ते तिथं त्याच्यामध्ये सामील असतील, पोलीस आता चौकशी करतेय, सायबर सिक्युरिटी असेल, दुसरा पोलीसचा सायबर सेल असेल, जर त्यांचा तिथं त्याच्यामध्ये सहभाग असेल तर मग न्यायाला योग्य दिशेने पुढे जावं लागेल। त्यांना सहआरोपी करावं अशी आपली देखील मागणी आहे। जर त्यांचा ह्याच्यात हात असेल तर मग शेवटी कायदा आहे। आपण पाहतो की खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये युगेंद्र पवार देखील आपले सहकुटुंब सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन अभिजित पिसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।